तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी रेसिपी बनवणार आहे मटन रस्सा। त्यासाठी मी हे एक पावशेर मटन आणलेलं आहे। त्यामुळे मी एकटाच खाणार आहे, त्यामुळे मला जास्त लागत नाही। आणि ही कोथिंबीर आहे, हे कांदा आहे मित्रांनो, हे लसूण आहे, एक पूर्ण गाडा मी लसणाचा घेतलेला आहे आणि एकच मी टोमॅटो घेणार, कारण की मला जास्त मसाल्याची आवश्यकताच नाही आणि मी घरगुती मसाला तयार करणार आहे। आणि एक चवीसाठी एव्हरेस्टचा मटन मसाला मी एक आणलेला आहे। बस माझ्यासाठी एवढंच काफी आहे। आता मी एक स्वतःचा मसाला तयार करणार। हे जे कांदे आहे, आता मी हे कांदे जे आहे ना, हे याच्यावरती भाजून घेणार आहे मित्रांनो, गॅसवरती। त्यामुळे मी गॅसवरती हा कांदा भाजून घेणार आणि त्यामुळे आता तुम्ही हा व्हिडिओ बघत राहा आणि भाजी कशी होती बघा। तर मित्रांनो, हे जे मटन आहे, आता हे मटन आपण धुवून घेऊया, स्वच्छ करून घेऊया 2 ते 3 वेळा। आणि तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे मी याला धुवून घेतोय। तर मित्रांनो, हे बघा, हे मटन मी व्यवस्थितपणे असं व्यवस्थित स्वच्छ धुतलेलं आहे। आणि आता मी याच्यामध्ये टाकणार आहे हळद। मित्रांनो, एक अर्धा चमचाच्या जवळपास मी याच्यामध्ये हळद टाकलेली आहे आणि जवळपास अर्धा चम्मच एक मीठ टाकतो आणि थोडंसं तेल टाकतो मित्रांनो, जवळपास 10 ml। आता मित्रांनो, हे जे आहे ना, आता हे मिक्सचर आता मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतो। बघू शकता तुम्ही किती छान दिसतंय हे। तुम्ही हे घरी पण ट्राय करू शकता। एकदम जबरदस्त मसालेदार मटन आपण बनवणार आहे, मटन रस्सा। तर मित्रांनो, आता मी हे जे आपण मटन मिक्स केलेले आहे ते आता आपण एका कुकरमध्ये याला व्यवस्थित शिजून घेऊया। हे बघा, मी याच्यावर आता कुकरवर गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि हे बघा, हे मटन आहे, हे मटन मी आता याच्यामध्ये टाकलेलं आहे मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही। आणि मी आता या मटणामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकतो, हे बघा तुम्ही। आणि याचं व्यवस्थित याला जवळपास 3 ते 4 शिट्टीमध्ये मी शिजून घेतो मित्रांनो, कारण की आपल्याला जे आहे ना, मटणाचे पीस जे आहे ते व्यवस्थित शिजले पाहिजे। तर मी हे बघा, हा लसण जो आहे हा सोललेला आहे आणि हा माझा भाजलेला कांदा। आता मी हा जो लसण आहे तो आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये याला व्यवस्थित बारीक करून घेणार आहे। प्लस त्याच्यामध्ये हे जे कांदा आहे, आता हे कांदा पण मी याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे मित्रांनो, व्यवस्थित त्याला बारीक करून घेणार आहे। आणि हाच आपला खरा मसाला तयार होईल। तर मित्रांनो, हे बघा, हे आता मी याच्यामध्ये ठेवलेलं आहे आणि हे मिश्रण मी आता याच्यावरती मित्रांनो, हे टोमॅटो आपण बारीक करून घेऊया। तर टोमॅटो आपण बारीक करून घेतलेले आहेत। आता आपण कोथिंबीर, ही जी कोथिंबीर आहे हिला व्यवस्थित धुवू आणि धुतल्यानंतर हिला व्यवस्थित बारीक करून घेऊ। तर ही कोथिंबीर आपण बारीक चिरून घेतलेली आहे। तर मित्रांनो, आपण या वाटीमध्ये आता आपले घरगुती मसाले जे आहे ते तयार करून घेऊ, याच्यामध्ये सगळे मिक्स करून घेऊ, ठीक आहे। सर्वात प्रथम आता मित्रांनो, मी याच्यामध्ये हे आहे धनिया पावडर। तर मित्रांनो, मी याच्यामध्ये आता 2 चम्मच धनिया पावडर याच्यामध्ये टाकणार आहे। हे बघा, बघू शकता तुम्ही, हे 2 चम्मच धनिया पावडर आणि 1 चम्मच मित्रांनो याच्यामध्ये मी मीठ घेणार आहे चवीपुरतं। तर 2 चम्मच मी आता 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे आणि सगळं काही याच्यामध्ये आता एक अर्धा चम्मच हळद टाकणार आहे। आणि लाल मिरची मित्रांनो, जी सुकी मिरची आहे ती मी आता 1 चम्मच जी आहे ती मी याच्यामध्ये घेणार आहे आणि याच्यामध्ये थोडंसं अजून पण घेणार आहे, थोडंसं मला तिखट अजून लागणार या हिशोबाने। तर मित्रांनो, हा मसाला एक तयार झालेला आहे आणि मी हा जो मटन मसाला आहे, आता हा मटन मसाला मी याच्यामध्ये मिक्स करून घेतो, बघू शकता तुम्ही। तर हे आपले घरगुती मसाले तयार झालेले आहे आणि आता आपण मटन जे शिजवलेले ठेवलेले आहे ते आता थोड्या वेळात काढून घेऊ आणि परत मटन शिजवू। आणि मित्रांनो, हा जो मसाला आहे हा मी चवीपुरता घेतलेला आहे। याच्यामध्ये दालचिनी, लवंग आणि वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेरायटीज आहे, हे बघू शकता तुम्ही। आता हा मसाला मी थोडा टाकणार आहे, मला जास्त आवश्यकताच नाही मसाल्याची, तर तुम्ही बघत राहा। मित्रांनो, तुम्ही बघू शकता, हे आपण मटन जे आहे हे आता चांगलंपणे उकळून घेतलेलं आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता। आणि मी आता एका प्लेटमध्ये याला व्यवस्थित काढून घेणार आहे, हे बघा, याच्यामध्ये काढून घेणार आहे मित्रांनो। काही लोक कढईमध्ये हे बनवतात, पण मला
मटण हे चांगलं शिजलेलं आवडतं मित्रांनो, जेणेकरून ते आपल्याला परत पोटामध्ये गेलं खराब झालं असं कुठलीही गोष्ट झाली नाही पाहिजे. त्यासाठी आपण व्यवस्थितपणे त्याला वाफेमध्ये कुकरच्या शिजवलेलं आहे. आणि आपण आता खरी मटणाची मी भाजी आता बनवत आहे. तर मित्रांनो, आता आपण मटण रस्सा बनवायला सुरुवात करू. हे बघा माझा कुकर आहे. मी हे मटण रस्सा कुकरमध्ये बनवणार. मला कढई आणि कुठल्याही पातेल्यामध्ये बनवायचं नाही. आणि कारण की मला याच्यामध्ये खूप जास्त चांगलं मटण शिजतं एवढं मला माहिती आहे. याच्यामध्ये आता मी इथं सर्वात प्रथम कुकर आपल्या गॅसवरती ठेवलेला आहे. आता याच्यानंतर मी आता याच्यामध्ये तेल टाकणार आहे. हे बघू शकता तुम्ही, याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे. जवळपास 2 बाउल मी याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे मित्रांनो. आणि हा जो मसाला आहे, हा खडा मसाला म्हणतो आपण याला, हा खडा मसाला मी त्याच्यामध्ये आता वरून टाकणार आहे. थोडंफार ह्याला चव येण्यासाठी मित्रांनो मी याचा वापर याच्यामध्ये करणार आहे, हे तुम्ही बघू शकता. आणि आता माझ्याकडं हे आहे आणि याला मी व्यवस्थित फिरून घेणार. खडा मसाला टाकलेला आहे, त्यामध्ये थोडंसं अजून पाणी टाकणार. थोडंसं मटण अजून पण टेस्टी लागलं पाहिजे त्यासाठी मी करणार. आणि हे जिरं आहे मित्रांनो, मी जिरं डायरेक्टलीच टाकतो. जिऱ्याचा वापर हा थोडा जास्त करायला पाहिजे, त्यामुळे पाचन शक्ती आपली सुधारते. तर मित्रांनो, हे जिरं आहे आणि हे जिरं याच्यामध्ये चांगल्या प्रमाणात टाकणार, कारण की जिरं हे चांगलं असतं, लाभदायक असतं. हे जिरं याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे मित्रांनो. आणि गॅसची स्पीड थोडी कमीच ठेवावं लागणार मित्रांनो, कारण की त्याच्यामध्ये हा मसाला जो आहे हा भाजला नाही पाहिजे किंवा जळाला नाही पाहिजे. यासाठी हे करणं खूप जास्त गरजेचं आहे. आता याला व्यवस्थितपणे मी फिरून घेतोय, तुम्ही बघू शकता. आता हे मसाले ऑटोमॅटिकली होत जाणार मित्रांनो. आणि मी आता हा मिक्सचर काढलं होतं याच्यामधनं, याला काय म्हणतात तुम्हाला तर माहिती आहे. मी भाजलेला कांदा आणि हे लसूण आहे, याचं वाटण आहे, ह्याच्यामध्ये मी टाकून घेणार. थोडंसं मी गॅसची पॉवर जास्त केली होती, त्यामुळं थोडंसं एक तुम्हाला वाटत असेल की हे खूप जास्त याच्यामधून धूर निघत असेल. हे बघू शकता तुम्ही किती अगोदरच तेल खूप जास्त गरम झालेलं आहे. आणि आता हे जे आहे ते व्यवस्थितपणे मी करून घेणार आहे. याच्यामध्ये मी जे चिरलेलं जे टोमॅटो आहे, आता मी हे टोमॅटो वरनं टाकणार आहे. याच्यामध्ये चांगल्या ग्रेव्हीसाठी व्यवस्थित ग्रेव्ही आली पाहिजे, त्यासाठी मी याच्यामध्ये टोमॅटो टाकलेले आहे आणि याला व्यवस्थित फिरून घेणार आहे. तुम्ही बघत राहा हा व्हिडिओ आणि बघा भाजी कशी करतो मी. तर तर हे मी याच्यामध्ये मिक्सर टाकलेला आहे व्यवस्थितपणे. हे बघू शकता तुम्ही, मसाला किती सुंदर दिसतो याच्यामध्ये. आणि आता मी याच्यामध्ये आपलं जे मटण आहे, हे मटण सुक्कं मटण, पाणी टाकणार नाही सध्या, कारण की याच्यामध्ये हे सुक्कं मटण मी याच्यामध्ये फिरून घेणार. आपल्याला मटणाची आवश्यकता आहे मित्रांनो, पण जेवढं थोडंसं करायचं, पण व्यवस्थित करायचं. त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं चव हे बेचव लागले नाही पाहिजे. हे बघू शकता तुम्ही, मटण किती सुंदर दिसतंय आणि व्यवस्थित मी याला परतून घेतलेलं आहे. तर आता मित्रांनो, हे जे मिक्सचर आहे हे व्यवस्थित शिजलेलं आहे. आणि याच्यामध्ये आता हा आपला घरगुती मसाला आहे, याच्यामध्ये मी सगळे मसाले मिक्स केलेले आहे. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे, होत राहतं. तर हे मित्रांनो, मी सगळं मिक्सचर आहे हे सगळं मिक्स करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता, हे सगळं मिक्सचर मी याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये मी थोडंसं आणखी वरून थोडासा तेलाचा वापर करणार आहे, जेणेकरून हे मिक्सर चांगलं याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे तेलामध्ये. आणि हे व्यवस्थित याला परतून घेणार आहे. हे सुक्कं मटण आहे. आता याच्यावरती मी हे जे आहे ना, हे प्लेट ठेवणार आहे आणि याच्यावरती मी पाणी टाकणार आहे. मित्रांनो, हे पाणी आहे ना, हे थोडंसं आपण शिजू देऊ, त्यामुळं थोडंसं पाणी गरम होईल आणि हेच पाणी आपण याच्यामध्ये टाकू. आणि आपलं जे झाकण आहे कुकरचं, हे झाकण आहे हे बंद करून घेऊ. आणि ही कोथिंबीर आहे, आता हे झाल्यानंतर आपण कोथिंबीर याच्यामध्ये टाकणार आहे. आणि कोथिंबीर टाकल्यानंतर सगळं मटण शिजून घेऊ. आणि नंतर मी तुम्हाला सांगतो की चव कशी आहे. आता मित्रांनो, हे जे पाणी आहे आपण वरती ठेवलेलं, आता हे याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहे.
हे बघू शकता तुम्ही की आपले मसाले व्यवस्थित शिजलेले आहेत आणि याच्यामध्ये आणखीन 1 ग्लास पाणी मी याच्यामध्ये टाकून घेणार मित्रांनो, कारण की पाणी आपण काय मटण रस्सा बनवतोय आणि मटण रस्सा म्हटल्यावरती त्याला व्यवस्थित चव आली पाहिजे। याच्यामध्ये मी अजून आणखी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि हे जे मटण आहे हे बघून आता डायरेक्ट शिजल्यावर तुम्हाला दाखवणार मी हे मटण कसं झालं आणि तुम्ही पण कमेंटमध्ये नक्की सांगा। आता हे जे झाकण आहे, आता हे मी झाकण लावून घेणार आहे आणि शिजल्यानंतर ही जी भाजी आता सध्या लाल आहे याच्यामध्ये तुम्ही तर्री बघू शकता, विदर्भातली सगळं काही बघू शकता। आमची जी भाजीच आहे ती जबरदस्त भाजी होणार आहे। आता याआधी मी याच्यामध्ये आता जी मी कोथिंबीर कापली होती ही कोथिंबीर आता याच्यामध्ये टाकून घेऊ। याला फिरवायची आवश्यकता नाही कारण की कोथिंबीर आहे ती 1 नंबर होते मित्रांनो। हे बघा आता याच्यामध्ये मी टाकून घेतलं आणि याचं झाकण, याच्यामध्ये झाकण जे आहे हे झाकण याला मी व्यवस्थित याला लावून घेतलंय। तर मित्रांनो हे आता आमची भाजी आहे आणि आता हे भाजी व्यवस्थित शिजणार। भेटूया जेवण करतानाच आता। तर मित्रांनो आपलं जेवण तयार झालेलं आहे आणि मटण पण तयार झालेलं आहे मित्रांनो। आता आपण उघडतोय कुकरचं झाकण। तर हे बघा कुकरचं झाकण काढलंय मी आणि बघू शकता हे मटण बघा याच्यामध्ये वाफ, हाय 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 हाय, याला म्हणतात तर्री। हे बघू शकता याला म्हणतात मटण मित्रांनो। आता हे जे मटण आहे हे आपण बाजूला ठेवू। हे बघा आता मी बासमती चावल याच्यामध्ये शिजवलेले आहे आणि आता मी मटण सर्व काही मटण याच्यामध्ये प्लेटमध्ये गाळून घेणार मित्रांनो। हे बघा रस्सा बघा किती जबरदस्त रस्सा आहे याचा, हाय 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 हाय। सगळं मटण मी आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे, एकदम गरमागरम आहे मित्रांनो। आणि हे पराठा आहे, चपाती नाही, पराठा आहे मित्रांनो। पराठा याच्यासोबत खूप चांगलं लागते। लिंबू कापलेले आहेत मी आणि हे आपला कांदा आहे मित्रांनो। एकदम जबरदस्त जेवण केलेलं आहे। तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये जायची आवश्यकता नाही। असं जेवण बनवायचं असेल तर माझा व्हिडिओ तुम्ही बघा आणि मग सांगा की कसा व्हिडिओ आहे प्लस भाजी कशी बनलेली आहे। ठीक आहे मित्रांनो, तर आपण जेवण करूया आता।